बाग. बाग म्हटलं की आपल्याला बगीचा, उद्यान, वाटिका, गार्डन्स, पार्क असं आपण संबोधतो. आणि बाग आणि मानव ह्यांचं अतूट नातं आहे. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण हा लहानपणी एकदा तरी बागेमध्ये खेळला असेल. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक सुंदर अशी बाग ही नक्कीच उभी राहील बाग हा विषय निघाल्यानंतर. कोणाला डोळ्यासमोर येईल तर ती म्हणजे स्वतः तयार केलेली घरासभोवतालची बाग. कोणी कुठे फिरायला गेलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल की मुघल गार्डन्स आहेत, चंदीगडचे रॉक गार्डन्स आहेत, चंदीगडचं रोज गार्डन आहे, दक्षिणेकडच्या काही सुंदर बागा आहेत किंवा उत्तरेकडच्या काही सुंदर बागा आहेत. अनेकांनी मेहनत करून जी गच्चीवरती बाग फुलवली आहे ती त्यांच्या डोळ्यासमोर येईल. तर अशा विविध बागा आपल्याला नक्कीच डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि त्या आपल्या मनात घर करून ठेवतात. माझ्या डोळ्यासमोर जी बाग आहे ती म्हणजे मी एक अतिशय सुंदर एका टुमदार बंगल्याभोवतीची बाग जी बघितलेली आहे त्याचं वर्णन हे करणं मला इथे अगदी आवश्यक वाटतंय. अतिशय सुंदर 2 मजली घर, त्या घराचं प्रवेशद्वार अतिशय सुंदर नाजूक वेलवेलींनी त्याचं प्रवेशद्वार, त्याच्यावर असलेली कमान, त्या कमानीवरती बारीक नाजूक पांढऱ्या फुलांचा चमेलीचा वेल. आणि त्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर जर आपण तो वाडा बघितला तर त्या वाड्याच्या दोन्ही बाजूला हे फेन्सिंग आणि त्या वाड्याच्या मागच्या बाजूला कंपाऊंड वॉल. असं साधारणतः एक चौकसुकी वाडा असं चित्र डोळ्यासमोर माझ्या उभं राहतं. त्या कमानी खालून गेल्यानंतर सूर्यप्रकाशाची कमतरता नसल्यामुळे त्या भागामध्ये त्यांनी सगळी फुलझाडं ही लावली होती. जास्वंद, विविध प्रकारची आणि विविध रंगांची जास्वंद, मोगरा, गुलाबाचे विविध प्रकार, शेवंती, कण्हेर अशी फुलझाडं लावलेली होती. तगर आणि डाळिंब ह्याची सुद्धा फुलझाडं त्यांनी लावली होती. त्यामुळे विविध रंगी फुलझाडं ही तिथे बागेमध्ये लावली होती. घराच्या बाजूला ज्या 2 फेन्सिंग्स होत्या त्या दोन्ही फेन्सिंगला एक एक कमान होती. घराच्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपण ही फुललेली बाग बघितल्यानंतर आपण जेव्हा उजव्या बाजूने आत जातो तेव्हा एका कमानीवरती पूर्णच्या पूर्ण वेली मोगरा आणि तो वेली मोगरा पूर्णच्या पूर्ण बहरलेला. हे दृश्य किती सुखकारक होतं. आणि त्या फेन्सिंगला लागून जे वाफे तयार केले होते त्या वाफ्यांमध्ये पूर्णच्या पूर्ण पालेभाज्या आणि भाजीचा मळा हा त्यांनी साकारलेला होता. जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपण बंगल्याच्या मागच्या बाजूकडे येतो. आणि ह्या मागच्या बाजूकडे जी उपलब्ध जागा होती त्याच्यामध्ये त्यांनी फळबाग फुलवली होती. जागा फार मोठी नव्हती आणि त्यामुळे त्यांनी अगदी जी ठराविक त्या भागामध्ये वाढतील अशीच फळझाडं लावली होती. डाळिंब, पेरू, अंजीर, आंब्याची 2 कलमं आणि चिक्कूचं झाड. एक नारळाचं झाड त्यांनी लावलं होतं ज्याच्यावरती मिरीचा वेल चढवला होता. ही झाली घराची मागची बाजू. त्याच्यामधून आपण जेव्हा पूर्ण एक फेरी मारून डावीकडे येतो तिथे जी कमान होती त्याच्यावरती गुलाबाचा वेल हा चढवला होता. आणि गुलाबाचा वेल सुद्धा इतका आकर्षक होता, पांढऱ्या गुलाबांचा वेल होता तो. त्याच्या खाली जे वाफे होते त्याच्यामध्ये संपूर्णचे संपूर्ण कुंद आणि एक्झोरा ह्याची झाडं लावली होती. एक्झोराचा बहर तर आपल्याला माहितीच आहे की पानून पान दिसत नाही आणि तीच कथा कुंदाची सुद्धा होती. त्यामुळे पांढरा कुंद आणि गुलाबी आणि लाल एक्झोरा हे किती सुबक आणि चांगलं कॉम्बिनेशन त्या घरामध्ये होतं. आणि अशी जी बाग आहे ती माझ्या मनामध्ये कायम घर करून बसलेली आहे. आता ही झाली घरासभोवतालची बाग. पण आपण फक्त घरासभोवतालचीच बाग फुलवता येतं का आपल्याला? तर असं नाही आहे. अनेक ठिकाणी आपल्याला बागा ह्या साकारता येतात. जसं की गृहसंकुल आहे. गृहसंकुलाच्या इथे मोठ्या मोठ्या बागा असतात, कंपन्या असतात त्यांच्याकडे बागा असतात किंवा गच्चीवरती अगदी मेहनतीने कुंड्या उचलून झाडं उचलून वर नेलेली असतात आणि ती बाग साकारलेली असते.
शहरामध्ये आपण जर विचार केला तर छोटे छोटे चौकांमध्ये जी बेटं असतात किंवा ज्याला आपण ट्रॅफिक आयलँड्स म्हणतो, तिथे सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीने बागा साकारलेल्या असतात. किंवा जे फ्लायओव्हर्स असतात, तर त्याच्या खाली सुद्धा खूप सुंदर बागा साकारलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर असेही काही बागांचे प्रकार आपण इथे बघणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त काही ज्या बागा असतात त्या विशिष्ट उद्देशाने म्हणून लावलेल्या असतात. ह्याच्यामध्ये येते ती किचन गार्डन, म्हणजे फक्त भाज्यांची गार्डन किंवा भाज्यांचं उद्यान किंवा भाज्यांची बाग. त्याच्यामध्ये येतं पालेभाज्या, त्याच्यामध्ये येतात वेली भाज्या, त्याच्यामध्ये येतात फळभाज्या. अशा सगळ्याच्या सगळ्या भाज्यांनी साकारलेलं उद्यान किंवा गच्चीवरची बाग ही सुद्धा अतिशय सुबक अशी त्याची मांडणी असू शकते. शाळा किंवा कॉलेजेसमध्ये जी बाग साकारलेली असते तर त्याच्यामध्ये साधारणतः मुलांना त्याच्यामधून काय शिकता येईल किंवा बागेची ओळख, वनस्पतींची ओळख या उद्देशाने ती बाग लावलेली असते. त्या बागेमध्ये वनस्पतींची ओळखीबरोबरच त्या वनस्पतींवर कुठले पशु, पक्षी, प्राणी, कीटक हे तिथे येतात. फुलांची झाडं असतील तर त्याच्यामध्ये विशिष्ट फुलांचे आकार कसे असतात, त्याचे रंग कसे असतात, ह्या सगळ्याचा एक गोषवारा घेतला जातो आणि त्याचं शिक्षण दिलं जातं. आपल्याकडे बाकीच्या पण अनेक बागा अशा आहेत की ज्या फुलपाखरांसाठी खास लावलेल्या असतात. तर फुलपाखरांच्या बागेमध्ये सुद्धा विशिष्ट झाडं लावलेली असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारची झाडं लावलेली असतात. एक असतं ते नेक्टर प्लांट्स, ज्याच्यामध्ये फुलपाखरं विशिष्ट फुलांमधून मध हा ते घेत असतात. आणि दुसरी जी झाडं असतात तर त्याच्यामध्ये ते फुलपाखरं पानांवरती अंडी घालून त्या अंड्यांचं नंतर रूपांतर अळीमध्ये होऊन नंतर कोश तयार होऊन त्याच्यातून नवीन फुलपाखरू किंवा नवीन जीव हा कोश पाडून उडतो. ही सगळी जेव्हा आपण ही क्रिया किंवा ही प्रोसेस जेव्हा बघतो तेव्हा मन नक्कीच उल्हसित होतं. दुसऱ्या प्रकारची जी बाग आहे त्याच्यामध्ये स्पेस कन्स्ट्रेंट, म्हणजे खूप कमी जागा आहे, त्याच्यामध्ये बाग फुलवली जाऊ शकते. किंवा अनेक जणांचा अशी इच्छा असते की मला बाबा औषधी वनस्पतींचीच बाग फुलवायची आहे, तर ती सुद्धा आपण त्या पद्धतीची बाग नक्कीच साकारू शकतो. तर अशा काही बागा आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यामुळेच ह्या सगळ्या बागांचं वर्णन हे आपण इथे करतो. आता जर आपण बाकीच्या बागांचं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये बागेमध्ये मुख्यतः 2 प्रकार येतात. एक म्हणजे अगदी हौसेने लावलेली बाग, हे त्याच्यामध्ये आखीरेखीव असं काही नसतं, पण आपल्याला ज्या झाडांची हौस आहे त्या झाडांनी ती बाग साकारलेली असते. किंवा दुसरी अशी असतं की त्याच्यामध्ये आखीव रेखीव प्लॅनिंग करून लँडस्केप डिझाईन केलेलं असतं. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची आणि व्यवस्थित रचना केलेलीच झाडं तिथे उपलब्ध असतात. आता आपण साधी कुठली तरी अगदी नॉर्मल एखादी बाग बघितली तर त्या बागेमध्ये साधारणतः प्रत्येकाला भावेल अशी ती बाग असते. म्हणजे एखादा चित्रकार असेल तर त्याला एक सुंदर चित्र त्याच्यामध्ये तो रेखाटन करू शकतो. एखादा छायाचित्रकार असेल तो ते अख्ख्या बागेची फ्रेम त्याच्या कॅमेरामध्ये बंद करण्यासाठी म्हणून त्याची धडपड चालू असते. जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खेळणी ही खूप महत्त्वाची असतात आणि त्यामुळे ते खेळण्यासाठी म्हणून या बागेत येत असतात. आजी आजोबा किंवा वृद्ध माणसं असतील तर त्यांच्याकरता सुद्धा ही बाग हे मनोरंजनाचं किंवा एक वेळ घालवण्याचं साधन म्हणून असू शकतं. अशा विविध छंद जोपासणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा बाग ही एक महत्त्वाचा घटक म्हणून होऊ शकतो. पण केवळ आपल्याला छंद जोपासता यावे म्हणून या बागेची संकल्पना आहे का, तर नाही. आपण जर खूप खोलवर ह्याचा विचार केला किंवा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर बागेचं मुख्य महत्त्व म्हणजे हरित क्षेत्र वाढवणं. हे हरित क्षेत्र वाढवणं हे आपल्या सगळ्यांकरताच आत्ता खूप गरजेचं झालेलं आहे. आणि हे हरित क्षेत्र वाढवणं म्हणजे काय, जर आपण बागेचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला विविध वनस्पती या बघायला मिळतात. अगदी लहानातल्या लहान गवतांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या महाकाय वृक्षांपर्यंत सगळ्या स्तरातली वनस्पती किंवा झाडं तिथे उपलब्ध असतात. ह्या प्रत्येक झाडाचं विशिष्ट कार्य त्यांच्या जीवनात किंवा आपल्या जीवनात आहे असं आपलं म्हणायला हरकत नाही. या
वनस्पतींचं कार्य नक्की काय आहे? तर एक तर ते प्रकाश संश्लेषणाची क्रिया स्वतः करतात, त्यामुळे आपल्याला ते अन्न देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारा प्राणवायू त्या ते निर्माण करत असतात. जर मानवाचा आपण विचार केला आणि जर मानवाच्या राहणीमानाचा विचार केला तर आपली जी दैनंदिनी सुरू होते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ते त्याच्यामध्ये आपण बहुतांश टक्के हे आपण वनस्पतींवरतीच अवलंबून असतो. आपण लहानपणापासून असं शिकलेलो आहोत की अन्न, वस्त्र, निवारा आणि प्राणवायू हे आपल्याला वनस्पतींकडून मिळत आहे. पण वनस्पती कशावरती अवलंबून असतात? तर वनस्पती सुद्धा नैसर्गिक वस्तूंवरती किंवा नैसर्गिक घटकांवरती अवलंबून असतात. निसर्गामध्ये दोन प्रकारचे घटक आहेत, एक जैविक घटक आणि दुसरं अजैविक घटक. जैविक घटक म्हणजे काय? की जे बोलू शकतात, चालू शकतात, वाढू शकतात, ज्यांचं प्रजनन होतं, ते म्हणजे जैविक घटक. त्याच्यामध्ये आपण पशु, प्राणी, पक्षी, मानव हे त्याच्यामध्ये येतात. आणि दुसरे जे घटक असतात, जे बोलू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, त्यांची वाढ होत नाही, त्यांचं प्रजनन होत नाही, ते म्हणजे अजैविक घटक. म्हणजेच जमीन, माती, पाणी, दगड, हवा हे सगळे अजैविक घटक. पण आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जे जैविक घटक आहेत ते पूर्णतः अजैविक घटकांवरतीच अवलंबून आहेत. आणि अजैविक घटकांवरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला अजैविक घटकांचा पण आपण जो वापर करतोय तो कशा पद्धतीचा वापर करतोय आणि किती प्रमाणात वापर करतोय हे सुद्धा आपल्याला समजून घेणं हे गरजेचं आहे. वनस्पती किंवा बागकाम, वनस्पती लागवड किंवा बागकाम म्हणजे नक्की काय? तर वनस्पती लावणं, त्यांना पाणी घालणं, त्या वाढवणं, त्या जोपासणं, मोठ्या झाल्यानंतर त्याची जोपासना करणं, हे म्हणजे ही करण्याची पद्धत म्हणजे बागकाम. तर आता ह्या बागकामासाठी आपल्याला काय काय लागतं? तर अगदी 4 घटक हे आपल्याला इथे लागतात. त्याच्यामध्ये एक म्हणजे जमीन, दुसरं म्हणजे पाणी, तिसरं म्हणजे झाड आणि ते झाड लावण्यासाठीची साधनं. अशा 4 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण बागकाम हे करू शकतो. आता जमिनीचा विचार आपण केला तर जमिनीचा पोत कसा आहे, जमिनीचं टेक्स्चर कसं आहे, त्याच्यामध्ये असणारा न्यूट्रियंट्स किंवा मुख्य पोषण द्रव्य म्हणजे नायट्रोजन म्हणजे नत्र किंवा सल्फर किंवा पोटॅश हे किती प्रमाणात आहे, उपलब्ध आहे, ह्याचं आपल्याला माहिती असणं हे गरजेचं आहे. त्या मातीचा pH किती आहे, ती ॲसिडिक आहे का अल्कलाईन आहे, हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. जिथे आपण लागवड करणार आहोत ती जमीन किती खोलवर आहे, म्हणजे अगदी 3 फुटाची 4 फुटाची माती तिथे उपलब्ध आहे का, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पाण्याची उपलब्धता तिथे किती आहे, पाणी मुबलक जर असेल तर आपण कोणत्याही प्रकारचं झाड तिथे लावू शकतो. तिथे येणारा सूर्यप्रकाश किती आहे, मुबलक सूर्यप्रकाश असेल, मोकळी जागा असेल तर आपण आपले भारतीय वृक्ष ज्यांचे खूप उंच होतात आणि ज्याची मुळं खोलवर जातात असे वृक्ष म्हणजे वड, पिंपळ, उंबर, आईन, अर्जुन, ताम्हण किंवा कदंब अशी झाडं आपण तिथे नक्कीच लावू शकतो. पाण्याची उपलब्धता हा खूप महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे की एकदा झाड लावून ते नंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते झाड नक्कीच वाढणार नाही. दुसऱ्या जमिनींचा जर आपण विचार केला तर हे का सांगायची गरज आहे की काही वेळेला आपण फक्त जमीन ही वरवर बघत असतो, खोलवर त्याची माती किती आहे हे बघणं खूप गरजेचं असतं. कारण एखाद वेळी खाली कळक किंवा खडक हा लागू शकतो आणि त्याच्यावरती जर आपण मुळं खोल जाणारी जर झाडं लावली तर ती नीट वाढत नाहीत. पहिले काही वर्ष ही झाडं वाढतील पण जसजशी मुळं खोल जायचा प्रयत्न करतील तसे तशी त्यांना जागा उपलब्ध होणार नाही आणि तो प्रयत्न आपला असफल हा राहू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे वनस्पतींची निवड.
योग्य ठिकाणी योग्य वनस्पती हा ह्या वृक्ष लागवडीचा सफलतेचा मंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. झाडं लागवडीचा जर आपण विचार केला तर गावाकडे मुबलक जमीन उपलब्ध आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारची झाडं आपण लावू शकतो. पण जर आपण शहरांचा विचार केला तर आत्ताची स्थिती अशी आहे की आता बैठी शहरं नाही आहेत किंवा कमी झालेली आहेत आणि शहरं ही उंच झालेली आहेत. लोकांचा कलसुद्धा गावाकडून शहरांकडे हा वाढलेला आहे. त्यामुळे अगोदरच्या आपण शहरांचा जर विचार केला तर सगळ्या शहरांमध्ये बैठी घरं आणि झाडं ही उंच होती. पण आता जसं जसे लोकसंख्येचा वाढ झालेली आहे तर त्यामुळे नवीन इमारती उभ्या राहत आहेत आणि जवळजवळ 25-30 मजल्यांच्या इमारती ह्या उंच इमारती झालेल्या आहेत आणि झाडं ही बुटकी झालेली आहेत. जंगलतोड झालेली आहे कारण उंच इमारती उभ्या राहाव्या म्हणून, त्यामुळे जंगलाचं क्षेत्रफळ हे कमी झालेलं आहे. जंगल खरं तर आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा असा हिरवी फुफ्फुसं ही आपल्याला म्हणता येतील. पण हे क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा नक्कीच कमी झालेला आहे. आज आपल्याला विचार करायला पाहिजे तो म्हणजे आपल्या जागेनुसार 33% हरित क्षेत्र असणं हे गरजेचं आहे. पण शहरांचा जर आपण विचार केला तर काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 22 किंवा काही ठिकाणी 24% एवढं हरित क्षेत्र आत्ता उपलब्ध आहे. 33% तुलनेमध्ये 24% हरित क्षेत्र असणं हे खूपच कमी आहे आणि त्याकरता मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. उंच इमारतींमध्ये आपण राहतो आणि म्हणून आपल्याकडे जागा नाही हिरवाई फुलवण्याकरता, हे असं आपण करू नये किंवा हे आपण मान्य करू नये. जमीन नाही आहे हे आपण समजू शकतो झाडं लावण्याकरता, पण जागा नाही आहे हे आपण मान्य नाही करू शकत. आपल्याला आपली जागा झाडांसाठीची म्हणून उपलब्ध करून घ्यायला पाहिजे किंवा आपण ती शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण एखाद्या उंच मजल्यांच्या इमारतीमध्ये जर राहत असो तर तिथे नक्कीच 5 ते 6 कुंड्या ठेवण्याकरता ही जागा उपलब्ध असतेच असते. तर ह्या जागेचा वापर करून आपल्याला तिथे कुठल्या वनस्पती लावता येतील ह्याचा विचार करणं हे देखील गरजेचं आहे. उंच इमारतींमध्ये साधारणतः मातीच्या कुंड्यांना पर्याय म्हणून आपण प्लास्टिकच्या कुंड्या ह्या लावतो कारण ते वजनाला हलक्या असतात. खरं तर मातीच्या कुंड्या ह्याच खऱ्या योग्य आहेत, पण त्या जड असल्यामुळे आणि इकडून तिकडे शिफ्ट करायला त्रास होत असल्यामुळे आपण पर्यायी म्हणून व्हर्जिन प्लास्टिकच्या कुंड्या ह्या आपण वापरू शकतो. झाडांच्या लागवड सुद्धा अनेक पद्धतीने केली जाते. बिया रुजवून, फांदी लावून, कलम करून किंवा आयती झाडं आणून. बिया रुजवायची म्हणजे आपण लिटरली आपल्या घरच्या बिया वापरू शकतो किंवा बाजारातून आपल्याला ज्या फळभाज्या किंवा पालेभाज्या येतात ह्यांच्यासुद्धा बिया साठवून आपण त्या बिया या रुजवू शकतो. त्याची छोटी छोटी रोपं तयार झाली की अनेक वेळेला काही रोपं ही दुसरीकडे परत लावली जातात, त्याला ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात. काही झाडं ही कटिंग्सनी येतात किंवा छाटफांदीने येतात. तर अशा पद्धतीने लावलेली झाडंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जगतात आणि आपण आपली हिरवाई ही वाढवू शकतो. एखाद वेळेला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा स्नेहांबरोबर जर चांगले संबंध असतील तर त्यांच्याकडची झाडं आणि आपल्याकडची झाडं अशी अदलाबदल करून सुद्धा आपण ही झाडं लावू शकतो. अगदीच हे सगळं आपल्याला जमत नसेल तर आयती नर्सरीमधून झाडं विकत आणून ती लावणं हे सुद्धा एक टप्पा होऊ शकतो. झाड वाढवणं ते जोपासणं ह्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर मला हे झाड आवडलंय म्हणून मी ते विकत घेऊन लावणं हे खूप कधी कधी चुकीचा निर्णय हा होऊ शकतो. आपल्याकडे जागेची उपलब्धता किती आहे, आपल्याकडे असलेल्या जमिनीचा पोत कसा आहे, आपल्याकडे असलेल्या पाण्याची उपलब्धता किती आहे आणि सूर्यप्रकाश किती उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती ते झाड नक्की वाढणार आहे की नाही हे ठरतं. आपण जेव्हा बागेचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 हिस्से असतात. एक म्हणजे घराबाहेरची बाग आणि दुसरं घरा आतमधली बाग.
घराबाहेरची बागेचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये मुबलक जागा असते, आपल्याकडे जमीन असते, व्यवस्थित सूर्यप्रकाश असतो. पाण्याची उपलब्धता कशी आहे ह्याच्यावरती अवलंबून आपल्याला झाडांची निवड ही करणं बंधनकारक असतं. जेव्हा आपण घरामध्ये निसर्ग फुलवायचा प्रयत्न करतो तेव्हा अनेक गोष्टी ह्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे आपण पहिले घराच्या बाहेरच्या बागेचा आपण विचार करूया. घराच्या बाहेर जेव्हा आपल्याला भरपूर जागा उपलब्ध असते, जमीन उपलब्ध असते, तेव्हा त्या जमिनीचा पोत कसा आहे, जमिनीचं टेक्स्चर कसं आहे, जमिनीची खोली किती आहे आणि जमिनीमध्ये व्यवस्थित न्यूट्रिएंट्स आहेत की नाहीत, म्हणजे जी मुख्य घटक अन्न घटक जे पाहिजे किंवा पोषण तत्व जे पाहिजे ते म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. तर हे असणं आवश्यक असतं. पूर्वीच्या काळी आपण फक्त शेणखत आणि माती असं मिसळून ती जमीन तयार करत होतो आणि त्याच्यावरती सगळी झाडं आपण लावत होतो. ह्याच्या व्यतिरिक्त त्या भागामध्ये सूर्यप्रकाश किती येतो आहे, म्हणजे सावली थोडीशी येते का, किंवा फिल्टर्ड सनलाईट ज्याला आपण म्हणतो, अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश हा येतोय का, ह्याच्यावरती सुद्धा झाडांची निवड ही ठरते. ते झाड कुठल्या प्रकारचं आहे, म्हणजे ते सरळसोट वाढणारं आहे का पसरणारं आहे, त्याला फुलं येतात का फक्त शोभिवंत पानांचं आहे, ह्याच्यावरती सुद्धा त्या जागेची निवड किंवा त्या वनस्पतींची निवड ही ठरते. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मुख्य सर्वात घटक जो असतो तो म्हणजे पाणी. पाण्याची उपलब्धता ही कशी आहे, म्हणजे बोरिंगचं पाणी आहे का डायरेक्ट म्युन्सिपाल्टीकडून येणारं आपल्याकडे पाणी आहे, ह्या सगळ्याचा सुद्धा विचार करणं हे बंधनकारक असतं. जर आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर त्याचं पाणी वापरणं किंवा आपल्याकडे त्याचंच पाणी जास्त करून वापरणं किंवा रिसायकल्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो, तर ते आपण जर झाडांना घातलं तर आपलं म्युन्सिपाल्टीकडचं जे शुद्ध पाणी आपल्याला मिळतं तर त्याचं वापरणं किंवा त्याचा वापर हा कमी होईल आणि बाकीचं पाणी हे वाया जाणार नाही. जेव्हा आता उंच इमारतींचा विचार आपण करतो आणि जेव्हा फ्लॅट सिस्टीम आली तर तिथे अनेक जणांना असं वाटतं की आपल्याकडे जमीनच नाही आहे, मग आपण झाडं कुठून लावणार. तर तसं नाही आहे. आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये सुद्धा अनेक सुंदर रचनात्मक पद्धतीने झाडंही लावता येतात. आपण आपल्याकडे ती कलात्मक दृष्टी पाहिजे की आपण कुठेही झाडं लावू शकतो किंवा आपल्याला कुठल्या जागा आपण उपलब्ध करू शकतो. झाडांच्या संदर्भामध्ये अनेक जागा आपल्याला फ्लॅटमध्ये अशा दिसून येतात की जिथे आपण सुंदर झाडांची रचनाही करू शकतो. सर्वप्रथम म्हणजे प्रवेशद्वार. हल्ली बहुतेक ठिकाणी प्रवेशद्वाराच्या पुढे मोकळी जागा असते. तर तिथे आपण एक दोन शोभिवंत कुंड्याची शोभिवंत पानांची झाडं असं जर लावली, जिथे सूर्यप्रकाशाचा काही संबंध येत नाही किंवा फिल्टर्ड सनलाईट येतो, तर अशा ह्याच्यामध्ये सुद्धा आकर्षक पानांची झाडं लावून तुम्ही लोकांचं स्वागत हे करू शकता. आल्यानंतरचा जो लिव्हिंग रूम असतो किंवा हॉल असतो, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉर्नर पीस किंवा कॉर्नर टेबल्स किंवा साईड टेबल किंवा मध्ये जो टिपा असतो ह्याच्यावरती सुद्धा आपण झाडांची रचना करून आपलं लिव्हिंग रूम हे शोभिवंत करू शकतो. अशा आपण जागा आयडेंटिफाय करणं हे खूप बंधनकारक असतं. बहुतेक वेळेला हॉलला अटॅच्ड बाल्कनी असते हल्ली, तर त्या बाल्कनीमध्ये सुद्धा आपण खूप सुंदर फुलांची आणि विविध तऱ्हेची झाडं ही आपण लावू शकतो. प्रत्येकाच्या आवडीनुसार झाडं ही आपण तिच्यामध्ये लावू शकतो. हंगामी फुलांची झाडं आहेत किंवा परमनंट झाडं आहेत, अशा कुठल्याही पद्धतीची आपण झाडं त्याच्यामध्ये लावू शकतो. पण ह्या सगळी जेव्हा आपण झाडं लावायची असतात तेव्हा 4 गोष्टींचा विचार होणं अगदी आवश्यक आहे. तो म्हणजे सूर्यप्रकाश किती येतोय की नाही आणि तो किती येतोय, किती प्रमाणामध्ये येतोय, किती तीव्रतेने येतोय, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे कुंड्या आपण वापरणार आहोत किंवा कंटेनर जे वापरणार आहोत ते किती वजनाचे आपण त्या जागी ठेवू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे पाण्याचा पुरवठा कसा आहे, जेणेकरून आपल्या त्या झाडांना वनस्पतींना जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी आपण घालू शकतो का. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारच्या वनस्पती आपण लावणार आहोत. म्हणजे केवळ मला हे झाड चांगलं वाटलंय म्हणून मी ते घेऊन येणार आहे, पण त्याच्या
ज्या गरजा आहेत त्या आपण तिथे भागवू शकतोय का, ह्याचाही विचार करणं हे आवश्यक असतं. अनेक वेळेला आपण हंगामी फुलांची झाडं आणतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की त्याचं जीवन फक्त एक 3-4 महिन्यांचं असतं आणि हे जीवनचक्र संपल्यानंतर ती झाडं मरतात आणि आपल्याला वाटतं की अरे असं कसं झालं, आपण तेवढं छान सुंदर फुलांचं झाड आणलं होतं आणि ते कसं काय गेलं. तर काही हंगामी फुलं म्हणजेच ती काही कालावधीपुरतीच फक्त ती येत असतात. तर त्यामुळे आपल्याला परमनंट कुठली झाडं लावायची आहेत का अशी हंगामी फुलांची झाडं लावायची आहेत, हे सुद्धा आपण ह्याचा विचार नक्कीच करू शकतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण समजा बाकीच्या ज्या जागा आहेत त्याचा विचार करायचा झाला तर बेसिनच्या बाजूची जागा आहे किंवा कठड्याची जागा आहे, स्वयंपाकघराचा कठडा आहे जिथे हीट लागत नाही, गॅसची किंवा स्टोवची हीट लागत नाही, तर अशा ठिकाणी आपण लावू शकतो. बाल्कनी जर असेल तर त्याची एअर स्पेस आपण वापरू शकतो. म्हणजे जी भिंत आहे ह्याच्यामध्ये हरित भिंत आपण तयार करून त्याच्यावरती सुद्धा आपण झाडं लावू शकतो. खूपच आपल्याकडे जागा कमी असेल, म्हणजे अगदी खालच्या बाजूला किंवा जमिनीवरती ठेवायला जागाच नसेल, तर आपण झुलत्या परड्या किंवा ज्याला आपण हँगिंग बास्केट म्हणतो अशी सुद्धा झाडं आपण लटकवू शकतो आणि ती अतिशय आकर्षक दिसतात आणि आपल्या घराची शोभा वाढवतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठली झाडं नक्की लावायची ह्याचा विचार का करायला पाहिजे, कारण त्या झाडांचा आकार, ती झाडं किती मोठी होतात, ती झाडं किती वेगाने मोठी होतात आणि ती झाडं किती पसरतात, ह्या सगळ्याचा थोडासा अभ्यास करणं हे आपल्याला गरजेचं असतं. जर झाड ते भराभर वाढणारं असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला जी कुंडी किंवा कंटेनर आपण घेतलेला असेल ती बदलण्याची ताकद पण आपल्याकडे आहे का हे पण आपल्याला बघणं हे आवश्यक असतं. जर ते नाही बदललं तर मग त्याचे मुळं कुंडीच्या बाहेर येतात आणि मग ते झाड हे ओबडधोबड दिसतं आणि त्याची शोभा ही पूर्णच्या पूर्ण निघून जाते. तर असं न करता त्या झाडाच्या गरजा काय आहेत किंवा त्या वनस्पतींच्या गरजा काय आहेत हे बघून आपण ती झाडांचं सिलेक्शन करणं किंवा निवड करणं हे आवश्यक असतं. बहुतेक वेळेला जेव्हा आपण घराच्या आतमध्ये निसर्ग फुलवण्याचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला हे नक्की माहिती असतं की इथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश हा आपल्या घरी किंवा आपल्या खोलीमध्ये अगदी फार कमी वेळ हा येणारा असतो. त्यामुळे ह्या ठिकाणी झाडं जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा ती झाडं वेगळी असतात आणि घराच्या बाहेर जेव्हा आपण निसर्ग फुलवत असतो त्यामुळे तेव्हा ती झाडं ही वेगळी असतात. घराच्या आतमध्ये जेव्हा आपण निसर्ग फुलवतो तेव्हा बहुतेक वेळेला शोभिवंत पानांच्या झाडांचा हा विचार केला जातो. आता शोभिवंत पानांची झाडं ह्याच्यामध्ये आपण मुद्दामून का विचार करायचा, कारण आपण घर सजवतोय आणि घर सजवण्यामध्ये मला वाटतं झाडांचा हे खूप मोठा वाटा आहे. सगळंच अगदी आपण खूप सुंदर असं फर्निचर घेतलं असेल, सुंदर टीव्ही सेट आपण मांडला असेल, सुंदर टिपॉय घेतला असेल, तरी पण ह्या सगळ्या जर बघायला गेल्या तर ह्या काही काळानंतर आपल्याला त्याची जाणीव होते की ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. पण एखादं जेव्हा तुम्ही झाड त्या फक्त टिपॉयवर किंवा कॉर्नर पीस म्हणून आणता तर ते झाड हे जिवंत वस्तू आहे आणि ते जिवंत कुठलीही गोष्ट बघताना किंवा ती वाढताना आपल्याला जो होणार आनंद आहे तो काही वेगळाच असतो. आपण लावलेल्या झाडाला पहिलं फूल जेव्हा येतं तेव्हा आपलं मन किती उल्हसित होतं आणि ह्याचा आनंद वेगळा असतो. तर त्यामुळे आपण ह्या झाडांचा नक्कीच विचार केला पाहिजे. मी काही नावं इथे सांगणार आहे की जे शोभिवंत झाडं आपण लावू शकतो. आपण कुठल्या पद्धतीने ही झाडं इथे लावू शकतो. मुख्य म्हणजे जर झाड खूप मोठं आणि पसरणारं असेल, सरळसोट असेल, तर आपण फक्त एकच झाड हे कॉर्नरला ठेवून ते त्या कॉर्नरची शोभा आपण वाढवू शकतो. मग त्या ठिकाणी समूहाची गरज नसते. पण जर खोली मोठी असेल आणि तिथे व्यवस्थित जागा असेल तर तुम्हाला फक्त एक झाड ठेवून तिथे चालत नाही, तर तुम्हाला तिथे समूहाने ही झाडं ठेवायला लागतात आणि त्यावेळेला जर वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या पानांच्या रंगाची जर आपण झाडं ठेवली तर ती जास्त शोभाही वाढवतं. शोभिवंत पानांची जर आपण झाडे बघितली तर त्याच्यामध्ये डायफनबेकिया येतं,
पोलियस येतं, स्पायडर प्लांट येतं, फर्न्स येतात, क्रोटॉन्स येतात, मरांटा येतो, कॅलेथिया येतं, ड्रेसिना येतं. असे अनेकविध झाडं येतात जी आपण घरामध्ये ठेवू शकतो, ज्यांची पानं वेगळी आहेत. तर पानांचं काय वैशिष्ट्य इथे, तर प्रत्येक या झाडाचं पानांचा आकार वेगळा आहे, पानांचा रंग वेगळा आहे, पानांच्या कडा वेगळ्या आहेत, नंतर पानांचं टेक्स्चर वेगळं आहे, पानांचा पोत वेगळा आहे, पानांच्या शिरा वेगळ्या आहेत, पानांचं देठ वेगळं आहे. त्या सगळ्याचं आपण कॉम्बिनेशन करून समजा एक आपण समूह असा निर्माण केला तर ही खूप सुंदर असा कॉर्नर पीस हा आपला ठरू शकतो. तर आता ही जी इथे झाडं आहेत त्या प्रत्येक पानांचा शेप किंवा पानांचा आकार हा वेगवेगळा आहे. हे आहे ऑक्झॅलिसचं झाड, ह्याला बटरफ्लाय प्लांट सुद्धा म्हणतात. तर ह्याचं जर आपण पानं बघितली तर अक्षरशः फुलपाखरासारखी आहेत. त्याचा जो कलर आहे तो व्हायलेट कलरचा आहे आणि प्रकाशामध्ये ही झाडं पूर्ण अशी चांगली उमललेली असतात, पण जेव्हा अंधार येतो तेव्हा ही पानं पूर्णच्या पूर्ण अशी बंद होऊन जातात आणि अशी पूर्ण फुलपाखरं बसलेत असं वाटतं. हे जे आहे हे मॉन्स्टेरा पेरू म्हणून आहे. तर ह्या पानांचा कम्प्लीट वेगळं टेक्स्चर आहे. हे असं थोडंसं जाड आहे, ह्याच्या शिरा खूप प्रॉमिनंट आहेत आणि ह्याच्या जर आपण कडा बघितल्या तर ही खूप स्मूथ आहेत, गुळगुळीत कडा आहेत ह्याच्या. हे आहे बिगोनिया. हे जे बिगोनियाचं झाड आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या पानांच्या जर कडा बघाल तर त्या कडा अशा डेंटेड मार्जिन आहेत, त्याला थोडंसं असं कात्री सारखं आहे. हे एंजल विंग्स बिगोनिया, ह्याचा कम्प्लीट आकार हा वेगळा आहे. हे आहे बिगोनिया. ह्या पानांचं वैशिष्ट्य असं आहे की वरचा भाग त्याचा हा एकदम गुळगुळीत आणि चकचकीत आहे आणि खालच्या भागाचा रंग हा ब्राऊन आहे. त्यामुळे हे एक अतिशय शोभिवंत झाड आहे. ह्यालाही सूर्यप्रकाश हा कमी लागतो. हे ड्रेसिना आहे. अगदी छान लांब पातीसारखी याची झाडं, ही पानं आहेत, त्याच्यावरती भरपूर शिरा आहेत, वेगळे असे वेन्स त्याच्या काही नाही आहेत आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा गुळगुळीत आणि छान आहे. हे ॲलोकेशिया म्हणून आहे आणि इतकं छान ॲलोकेशियाचं आहे. ह्याचा शेपच इतका सुंदर आहे, आकारच किती सुंदर आहे. ह्याला ॲरोहेड म्हणून पण म्हणतात, पण ॲरोहेड म्हणून अनेक झाडं ही त्या नावाने प्रसिद्ध आहेत. तर हा जो आहे ह्याच्यामध्ये ही प्रॉमिनंट वेन्स आहेत आणि त्याच्या तुम्ही जर कडा बघितल्यात तर अशा वेवी मार्जिन्स आहेत त्याच्या. हा जो आहे हा क्रोटॉन आहे. ह्या क्रोटॉनमध्ये सुद्धा रंगीबिरंगी पानं येतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये जी नवीन पानं येतात ती पिवळी असतात आणि कालांतराने ही पानं जी आहेत ही हिरवी होत जातात. तर असा समजा आपण एक समूह असा जर इथे एका कॉर्नरला बनवला तर तो खूप आकर्षक आणि घराची शोभा हा वाढवणारा असतो. जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला घरामध्ये बाग फुलवायची आहे आणि आपल्याला झाडं नक्की कोणती लावायची आहे तर त्याचकरता आपल्याला माहिती असणं हे आवश्यक असतं. झाडांची माहिती कुठल्या पुस्तकातून मिळेल ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. माझ्याकडे काही पुस्तकं आहेत ती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. पहिलं पुस्तक जे आहे ते घरातील बाग, आबा पाटील यांचं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये खूप माहिती दिलेली आहे की तुम्ही कुठे कुठे झाडं लावू शकता, झाडांची निवड कशी करू शकता, कुठल्या कुठल्या अशा जागा आहेत तुम्ही ती लावू शकता, कुठली ह्याच्यामध्ये साधनांचा वापर करायचा आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकाराने तुम्ही तुमचं घर सजवू शकता. त्यामुळे हे एक पुस्तक आहे. मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी संग्रहित ठेवणं हे गरजेचं आहे. दुसरं पुस्तक असं आहे गार्डन फ्लावर्स. आपल्याला जर फुलबाग फुलवायची असेल तर नक्कीच गार्डन फ्लावर्स विष्णू स्वरूप यांचं हे पुस्तक आहे आणि हे इंग्रजीमधून आहे. तर हे पुस्तक सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती देऊन जातं. गार्डन फ्लावर्स हे जे पुस्तक आहे, जर तुम्हाला लँडस्केप डिझाईन तुमच्याकडे घराच्या बाजूला खूप चांगली जागा असेल आणि तुम्हाला आखीव रेखीव अशी जर बाग करायची असेल तर त्याच्याकरता हे पुस्तक आहे. हे म्हणजे लँडस्केप डिझाईन. ह्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित डिझाईन कसं काढावं इथपासून ते डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आपली बाग कशी दिसेल अशी ही चित्र ह्याच्यामध्ये दिलेली आहे. हे सुद्धा खूप उपयोगी असं पुस्तक आहे लँडस्केप डिझाईन. नंतरचं जे आहे ते म्हणजे कॉमन ट्रीज. आपल्या घरामध्ये जागा आहे, घराच्या बाहेर जागा आहे, कुठली झाडं आपण लावायला पाहिजेत, कुठले वृक्ष लावायला पाहिजेत
तर हे म्हणजे कॉमन ट्रीज जे सगळीकडे आढळणारी झाडं आहेत. तर हे सांता क्लॉजचं पुस्तक आहे आणि हे इझिली अवेलेबल आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये बहुतेक करून सगळीची सगळी भारतीय झाडं आहेत. समजा आपल्याला फुलांचीच झाडं लावायची असतील तर हे आहे फ्लावरिंग ट्रीज बाय रांधवा. आणि हे सुद्धा अतिशय कॉमन पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे आणि त्याचं रंगीत पेज असतं की त्याची फुलं कशी दिसत आहेत. त्यामुळे हे सुद्धा खूप उपयोगी पुस्तक आहे फ्लावरिंग ट्रीज. नंतरचं जे पुस्तक आहे हे विदेशी पुस्तक आहे, पण तरी सुद्धा आपण ह्याचा नक्कीच वापर करू शकतो. पेरिनियल्स. समजा आपल्याला परमनंट काही झाडं लावायची असतील, अशी हंगामी फुलांची झाडं वगैरे लावायची नसतील, तर हे सुद्धा एक खूप चांगलं असं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा सगळी जी चित्र आहेत ती रंगीत चित्र आहेत पूर्णच्या पूर्ण. हे व्हॅली ऑफ फ्लावर्सची ओळख करून देणारं असं वाटतं आपल्याला. सो हे पेरिनियल्स म्हणून पुस्तक आहे. नंतर आपल्याला जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आपल्या घरामध्ये एक जागा असेल ज्याच्यामध्ये खूप सूर्यप्रकाश येतोय, प्रखर सूर्यप्रकाश येतोय आणि आपल्याला ती झाडं त्याच्यामध्ये ठेवता येणार नाहीत, पण तरीसुद्धा आपल्याला काही अशी झाडं आहेत जसं कॅक्टस आणि सक्युलेंट सारखी आहेत किंवा फर्न्स आहेत ज्याच्यामध्ये आर्द्रता जास्त हवी असते पण डायरेक्ट सूर्यप्रकाश नको असतो. तर अशा वेळेला आपल्याला एक पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊस उभारणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याच्याकरता पुस्तक हे आहे ते ग्रीन हाऊस. आणि हे जे ग्रीन हाऊसचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीनेही ग्रीन हाऊस साकारू शकता ह्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. अगदी राईट फ्रॉम कन्स्ट्रक्शन ते पूर्ण होईस तोपर्यंत. त्यामुळे हे एक पुस्तक आहे ग्रीन हाऊसेस. अशी काही पुस्तकं आहेत. ह्याच्यामध्ये अनेक पुस्तकं आणखीन सुद्धा आहेत आपल्या इथे उपलब्ध. ती सुद्धा पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. जसं की फक्त बोन्सायचं आहे पुस्तक आपल्याला हवं असेल तर वामन वृक्षकला हे सुद्धा पुस्तक आपल्याला मिळू शकतं किंवा डिश गार्डन किंवा कॅक्टस सक्युलेंट्स असं विशिष्ट प्रत्येक विषयाची म्हणून वेगळी पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत दुकानांमध्ये. आपल्याला जेव्हा घरामध्ये निसर्ग फुलवायचा असतो आणि जेव्हा आपल्याला कुंडी भरायची असते किंवा कंटेनर भरायचं असतं तर तेव्हा आपल्याला काही साधनांची आवश्यकता असते ज्याला आपण गार्डन टूल्स म्हणून म्हणतो. तर आपण बघूया की एक 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 की आपल्याला कुठल्या नक्की टूल्सची गरज आहे किंवा साधनांची गरज आहे. तर हे आहे ह्याला ट्रॉवेल म्हणतात. आणि हे समजा आपल्याला जेव्हा आपण पॉटिंग मिक्स करतो तयार तर त्याच्यामध्ये माती घालतो, शेणखत घालतो, तर ह्या जेव्हा आपण घरामध्ये निसर्ग फुलवतो तेव्हा बेसिक जे त्याच्यामध्ये आहे गार्डनिंगमधलं की त्या कुंडी हलकी व्हायला पाहिजे. ते कंटेनर जे आहे ते लाईट वेट असायला पाहिजे आणि त्यामुळे ते पॉटिंग मिक्स कसं बनवायचं. तर हे जे पॉटिंग मिक्स आहे ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे माती, त्याच्यानंतर कोकोपीट, परलाईट, व्हर्मिक्युलाईट, थोडीशी वाळू आहे ह्याच्यामध्ये आणि व्हर्मी कंपोस्ट म्हणजे शेणखत किंवा बायो कंपोस्ट काही तुम्ही घेऊ शकता. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ज्या वेस्ट आहे किचन वेस्ट ह्याचं जर तुम्ही खत बनवत असाल तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि थोडीशी वाळू जेणेकरून हे जे पॉटिंग मिक्स आहे हे खूप हलकं आणि लाईट वेट होईल. तर हे सगळं ढवळण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग करतो आपण. हे म्हणजे ट्रॉवेल. दुसरी गोष्ट एकदा आपण जेव्हा कुंडी ती भरतो तर कुंडी भरण्याची सुद्धा एक पद्धत आहे. तर ते मुख्य एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की ती जी आपण कंटेनर असेल किंवा कुंडी असेल तर त्याच्या खाली ड्रेनेज होल हे असणं, पाण्याचा निचरा होणं हे खूप गरजेचं असतं. आणि तो जो होल असतो किंवा ते जे हुक असतं ते बंद करण्यासाठी असे खापरेचे तुकडे हे आपण त्याच्यावरती हे घालायचे असतात. त्याच्यानंतर मोठ्या विटांचे तुकडे आणि मग हे आपण पॉटिंग मिक्स त्याच्यामध्ये घालत असतो. पूर्ण आपलं झाड लावून झालं की काही दिवसांनी एखाद वेळी ती माती सगळी घट्ट होण्याची शक्यता असते. तर ही जी माती आहे ही वर खाली करणं हे खूप गरजेचं असतं कारण त्याच्यामध्ये हवा खेळती राहणं, मुळांना हवा मिळणं हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्यामुळे दुसरं एक साधन जे आपण वापरतो ते म्हणजे ही खुरपी. पूर्ण टर्निंग ऑफ द सॉईल माती वर खाली करायला म्हणून आपण हे वापरतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने झाडांची काळजी घेतो. मातीही वर खाली करतो 15-15 दिवसांनी किंवा एक महिन्याने त्याला खतं घालतो. कारण खत घालणं हे सुद्धा एक काम आहे. फक्त झाडं लावून उपयोग नाही तर त्या झाडांना वेळच्या वेळी पोषण तत्व मिळणं किंवा अन्न मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे आपलं झाड कोणत्या स्वरूपाचं आहे
म्हणजे फक्त शोभिवंत पानांचं असेल तर त्याला नायट्रोजनची जास्त गरज आहे. फुलांचं झाड असेल तर त्याला पोटॅशची पण गरज आहे. फळांचं झाड असेल तर पोटॅश आणि फॉस्फरस दोन्हीची गरज असते. आता ते झाड समजा अवाच्या सव्वा जर वाढलं तर कधी कधी त्या झाडाला परफेक्ट शेपमध्ये ठेवणं किंवा परफेक्ट आकारामध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळे काही फांद्या छाटण्यासाठी म्हणून आपण हे सिकेटर किंवा प्रूनर याचा आपण वापर करतो. तर हे जे आहे ह्याची तर तुम्ही उंची बघाल पुढच्या भागाची ही छोटी आहे, त्यामुळे बाहेरच्या ज्या फांद्या आलेल्या आहेत त्या ह्याच्याने आपण छाटू शकतो. पण कधी कधी काय होतं की आतल्या ज्या अवाच्या सवा वाढलेल्या फांद्या असतात त्या झाडामधल्या त्या कापणं खूप जिकिरीचं काम असतं. आणि त्यामुळे ही अशी लांब नाकवाली जी कात्री असते तर ती आपण घेतो. ह्याचं टोक हे डबल आहे. त्यामुळे समजा तुम्हाला बाहेरचं कापायचं असेल तर ही कात्री घ्यायची. समजा तुम्हाला आतमधलं कापायचं असेल तर एवढी आतमध्ये ही कात्री ही जाऊ शकते. हे झालं गार्डन टूल्सच्या संबंधामध्ये जे आपल्याला रेडीमेड हे विकत मिळतं. पण हे समजा आपल्याकडे ही जर साधनं नसतील तर आपल्याकडे जी घरामध्ये स्वयंपाकघरामधलं जे साहित्य आहे ते घेऊन सुद्धा आपण गार्डनिंग किंवा आपलं झाड लावण्याची जी हौस आहे ती भागवू शकतो. ते म्हणजे समजा आता तुमच्याकडे जर खुरपी नसेल तर हे जे माझ्याकडे जुनं लोखंडी पळी आहे ह्याच्याने सुद्धा तुम्ही माती ही वर खाली करू शकता. मी तर बहुतेक करून हेच वापरते. त्याच्यानंतर दुसरं अगदीच तुम्हाला वरवरचं फक्त तुम्हाला जेव्हा खत घालायचं असतं तेव्हा थोडीशी 1-2 इंचाची माती वर खाली किंवा लूज करायची असते. तर त्याच्यासाठी तुम्ही हा काटा जो असतो त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता. किंवा तण आलेले असतील तर ते काढायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापर करू शकता. पाणी घालण्यासाठी अनेक वेळेला आपण झाडीचा उपयोग करतो. पण जेव्हा आपण फ्लॅटमध्ये राहतो किंवा बाल्कनीमध्ये जेव्हा आपल्याला पाणी घालायचं असतं तेव्हा अशा कॅनची गरज नसते किंवा झाडीची गरज नसते. मग त्यावेळेला अगदी सोपा मार्ग इव्हन पाईपनी पण पाणी घालणं शक्य नसतं तेव्हा. तर त्यावेळेला अगदी घरात समजा बाटली असेल ही आता अर्ध्या लिटरची बाटली 1 लिटरची बाटली किंवा 2 लिटरची बाटली हे घेऊन तुम्ही हे जे झाकण आहे त्याला गरम सुई करून जर इथे भोकं पाडलीत तर ते सुद्धा एक झाडीसारखं काम करतं आणि तुमच्या पूर्ण झाडांना हे तुम्ही व्यवस्थित पाणी घालू शकता. जेव्हा आपल्याला टेबलाची शोभा वाढवायची असेल तेव्हा डिश गार्डन हा एक खूप अतिशय सुंदर पर्याय आहे. डिश गार्डनमध्ये साधारणतः 2 प्रकार येतात. एक आपण ट्रॉपिकल बनवतो म्हणजे जिथे अगदी हिरव्या गडद रंगाची फर्न्स किंवा छोटी झाडं ही वापरली जातात. आणि एक म्हणजे वाळवंटी प्रदेश तयार करणं. तर हा आत्ता मी वाळवंटी प्रदेश तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण झाडांची रचना करतो तेव्हा ज्या अँगलनी आपल्याला ती झाडं बघायचे तर ह्याच्यामध्ये प्रत्येक झाड आणि झाड हे आपल्याला दिसणं हे आवश्यक असतं. समजा जर हे मी असं फिरवलं तर तुम्हाला काही झाडं ह्यातली दिसणार नाही आहेत. त्यामुळे ही झाडांची रचना जी आहे ती सर्वात जी उंच झाडं असतात ती मागे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी उंचीची झाडं थोडी पुढे आणि त्याच्यानंतर कमी उंचीची झाडं ही पुढे आणि ज्याच्यामध्ये थोडीशी क्रीपर्स असतील वेलींसारखं असेल तर ती अशी आपल्याला लोंबकळणारी सर्वात पुढच्या बाजूला अशा पद्धतीची ही डिश गार्डन ही तयार केली जाते. आता हा जो डेझर्टचा सीन मी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये आत्ता तुम्हाला हा वाळवंटी प्रदेश आहे असं वाटणार नाही. झाडं तर आपली लावून झालेली आहेत ह्याच्यामध्ये किंवा हे जे पॉटिंग मिक्स आहे ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. पण जेव्हा आपल्याला फोकस करायचं आहे की एखादा आपल्याला डेझर्ट सीन दाखवायचा आहे तेव्हा त्या डेझर्टचं जो फिनिशिंग लुक असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या डेझर्टमध्ये किंवा या वाळवंटामध्ये वाळूला खूप महत्त्व आहे. त्यामुळे समजा जर मी आता वाळू पसरली तर बरोबर त्याचा लुक हा सगळ्याच्या सगळा हा बदलणार आहे. आणि तुम्ही हे बघू शकता की वाळू घातल्यानंतरचा त्याचा लुक कसा आहे.
हा आपला आता डेझर्ट लुक हा तयार झालेला आहे. आणि डेझर्टमध्ये मोठे मोठे खडक पण असतात, साधारणतः लाल रंगाचे खडक असतात आणि त्यामुळे आपण ते इथे बसवतोय आणि त्याला परफेक्ट एक शेवटचा आणि ही आपली डिश गार्डन ही तयार झालेली आहे. तर आधी आपण जेव्हा फक्त झाडं लावली होती तेव्हाच आपण लुक बघितला, पण जेव्हा आपण हा वाळवंटी प्रदेश म्हणून दाखवतोय किंवा डिश गार्डन, जेव्हा आपण कॅक्टस डिश गार्डन किंवा डेझर्ट लँडस्केप हा याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा ही जी मी वाळू घातली याला टॉप ड्रेसिंग असं म्हणतात. आणि हे टॉप ड्रेसिंग जे आहे ते निर्देशक म्हणून काम करतं की हा नक्की कुठला प्रदेश किंवा कुठले लँडस्केप हा तुम्ही बनवलेला आहे. आणि आता हा टॉप ड्रेसिंग घातल्यानंतर ह्याचा लुक कम्प्लिटली बदलला आहे आणि यू विल नाव नो दॅट येस दिस इज अ डेझर्ट लँडस्केप.